भगवंताची गृहस्थाश्रम पाहण्याची इच्छा नारद महर्षींची एक वेळेस झाली आणि नारद महर्षी भगवंताचं त्या ठिकाणी गृहस्थाश्रम कसा चालू आहे, नारद महर्षींच्या मनामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले. एवढ्या हजारो मुलींसोबत, राजकन्यांसोबत विवाह करून भगवंत राहतात कसे? एवढ्या सर्वांना भगवंत टाइम देता कसे? एवढे सर्व मुलं, एवढा सर्व परिवार भगवंत सांभाळतात कसं? हे सर्व पाहण्यासाठी नारद महर्षी एक वेळेस निघाले. श्रीकृष्णांनी त्यांच्या समोर एकाच शरीराने 16,000 महालांमध्ये 16,000 ज्या पत्न्या होत्या त्यांच्यासोबत भगवंत एकाच वेळेला त्या ठिकाणी स्थित होते. हे दृश्य नारद मुनींनी पाहिलं आणि विचार करायला लागले, असं कसं शक्य? तिथून निघाले पुन्हा ज्या ठिकाणी सरोवर होती, अतिशय सुंदर सुंदर बाग फुललेली होती, तिथेही भगवंत अतिशय छान निसर्गरम्य हवेचा आनंद घेत आहेत आणि काही त्यांच्या ज्या पट्टराण्या होत्या त्यांच्यासोबत संभाषण करत आहेत. या महालातून निघाले त्या महालामध्ये गेले, तिथेही भगवंत आहे. तिथून निघाले तिथेही भगवंत आहे. आपल्या मुलांसोबत भगवंत संभाषण करताय, कुणासोबत खेळताय, कुणासोबत काय करताय, हे सर्व दृश्य कोणी पाहिलं? नारद महर्षींनी. त्यावेळेस एवढं भगवंताचं वैभव पाहिल्यानंतर पुष्कळ असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये भगवंतांनी सर्वीकडे फिरू दिलं. सर्व नगर, पूर्ण नगर फिरून आल्यानंतर ऋषींना आणि ब्राह्मणांना नारद महर्षींची स्तुती आणि त्यांची पूजा करण्यासाठी आज्ञा केली आणि नारद महर्षींना उच्च आसनावर बसवल्यानंतर त्यांचा यथोचित त्या ठिकाणी सन्मान केला. आता भगवंत नारद महर्षींसोबत त्या ठिकाणी बोलतात. नारद महर्षी बोलू लागणार तेवढ्यामध्ये देवच बोलले, म्हणे, नारद महर्षी मला माहिती आहे तुम्हाला काय प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालाय. भगवंतांनी स्मित हास्य केलं आणि नारद महर्षींना सांगतात, एवढं सर्व वैभव म्हणे देवा, मला फार लालसा लागली होती की तुमचा गृहस्थाश्रम कसा चालू. त्यावेळेस देवाला आनंद झाला. देव म्हणता आहेत, नारद महर्षी, मला कुणी नाही पण तुम्ही तरी विचारायला आले कसं चालू आहे संसार. आपल्याला विचारतात ना लोक, कसं चालू आहे, कसं आहे मुलाबाळांचं, काय म्हणते नवीन सुनबाई. तसं देवाला आनंद झाला, मलाही कोणीतरी विचारायला आलं. देवाने बसवून घेतलं आणि नारद महर्षींना आपल्या गृहस्थाश्रमाचं वर्णन फार सुंदर पद्धतीने सांगतात. तेव्हा भगवंताची दिनचर्या भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितली. नारद महर्षी म्हणतात, देवा, मला एक यामध्ये समजलं की तुम्ही सर्व सर्वेश्वर असल्या कारणाने हे सर्व तुम्हीच करू शकता, तुमच्याशिवाय हे दुसरं कोणीही करू शकत. परंतु मला हे जाणून घ्यायचं आहे तुमची दिनचर्या कुठून कशी चालू होते. त्यावेळी सुंदर पद्धतीने भगवंतांनी त्यांची दिनचर्या त्या ठिकाणी सांगितली. देव स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठतात, स्नान करून त्या ठिकाणी भगवंताची स्वतः सेवा, त्या ठिकाणी भगवंत असूनही त्या ठिकाणी काही गायत्री मंत्राचे परिपाठ करतात. पितरांना त्या ठिकाणी मुक्तता मिळावी म्हणून रोज सकाळी त्या ठिकाणी पितरांना प्रत्येक पितराच्या नावाने घास देतात, परिपाठ करतात, ब्राह्मणांना दान देतात आणि एवढं झाल्यानंतर भगवंत स्वतः गायींकडे जातात आणि गायींना त्या ठिकाणी आपल्या हाताने घास खाऊ घालतात, त्यांच्यावर प्रेम करतात आणि ते झाल्यानंतर भगवंत आपल्या आई वडिलांची त्या ठिकाणी नमस्कार करतात. आई वडिलांचा नमस्कार झाल्यानंतर भगवंत भोजन करतात. पुन्हा संध्याच्या समयी भगवंत संध्या हा विधी त्या ठिकाणी करतात आणि भजन त्या ठिकाणी भगवंत करतात. असा उल्लेख शुकदेव महाराज परीक्षित राजाला या ठिकाणी सांगतात. आपल्याला सर्वांना आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासारखं आहे. स्वतः जो निर्माण करणारा आपल्याला भगवंत आहे तो सुद्धा
ब्रह्ममुहूर्तावर प्रातःकाळी उठतो आणि नित्यकर्म आपले व्यवस्थित पूर्ण करतो. म्हणून लक्षात घ्या, सूर्योदयाच्या अगोदर कधीही आपण उठलं पाहिजे आणि आपले जे सर्व नित्यकर्म आहेत ते पूर्ण केले पाहिजे. असं सांगितलं आहे शास्त्रामध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सूर्योदय झाल्यानंतर जो मनुष्य उठतो त्याला दरिद्रता प्राप्त होते, त्याला रोग त्या ठिकाणी प्राप्त होतात. तुम्ही फक्त 8 दिवस, आता मला सांगा, तुमच्याच कॉलनीमध्ये इथेच तुम्ही 8 दिवसापासून रोज सकाळी किती वाजता उठताय? जाऊ द्या, सर्वात सोपा प्रश्न, रोज सकाळी काकड आरतीला कोण येतं? आणि काकड आरतीला न आले म्हणजे नाही येते तरी काकड आरतीच्या आवाजाने कुणाची झोप मोडते नाही का? आता 7 दिवस तुम्ही 5 वाजता उठले आणि इथे काकड आरतीला आले. आता उद्याच्याच दिवस काकड आरती होणार आहे, मग परवा तुम्ही किती वाजता उठणार? 5 वाजता उठणार. वा, म्हणजे काय काय तर. आणि 5 वाजता उठून काय करणार? काकड्याला जाणार. कुठे? मंदिरात होतो का? कुठे मंदिर आहे इथे? कुठे? राम मंदिरामध्ये. वा, मत चांगलं. मला काय वाटलं 7 दिवस काकडा झाला की 8व्या दिवशी मस्त सूर्योदयापर्यंत. कारण शहरातल्या लोकांना काय काम असतं? तुम्हाला इथे ना बैलांच्या घंटीचा आवाज येतो, ना काळे बैलांचा आवाज येतो, ना कोणी तुम्हाला त्रास द्यायला असतो. सकाळच्या वेळेला शहरामध्ये अतिशय शुकशुकाट असतो. परंतु निदान घरातल्या गृहलक्ष्मीने तरी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या दारी त्या ठिकाणी, आता सडा वगैरे हे सर्व बंद झाले, थोडंसं झाडझूड करायची, स्वच्छता ठेवायची आणि रांगोळी वगैरे काढून आपल्या घराजवळची देवपूजा करून दिवा वगैरे लावून नित्यकर्म आपले अशा प्रकारे करावे. याच्याने भगवंताची चिरकाल अशी प्रसन्नता आपल्या घरामध्ये टिकते आणि जे वाद आणि तंटा आहेत ते सर्व मिटतात. आता तुम्ही हे केलं की आपली संतती, आपल्या घरात जे छोटे बालक आहेत, जे तारुण्य अवस्थेला प्राप्त आहेत, ते आपलं सर्व वर्तणूक पाहतात आणि मग त्यांना सुद्धा तशा सवयी पडतात. म्हणून उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी चांगले संस्कार लागण्यासाठी अगोदर त्यांच्या आई आणि वडिलांनीच ते संस्कार आपल्या अंगी जोपासावे, की जेणेकरून उद्या उठून आपलं जे बाळ त्या ठिकाणी तारुण्य अवस्थेला प्राप्त होईल त्याला आपल्याला संस्कार देण्याची त्यावेळेस गरज राहणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत स्वतः त्या ठिकाणी लवकर उठून सर्व सेवा करतात, परिपाठ करतात, गायत्री मंत्राचा पाठ करतात, वेद ब्राह्मणांचे जे पाठ आहेत ते करतात आणि सर्व काही सेवा भगवंत माता पित्यांची करतात असं वर्णन या ठिकाणी सांगितलं. यानंतर शाल्वा बरोबर यादवांचं युद्ध होतं. शाल्वाचा उद्धार या ठिकाणी भगवंत करतात. दंतवक्रचा उद्धार भगवंतांनी केलेला आहे आणि तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून त्या ठिकाणी त्याचा विदुरथाचा उद्धार बलराम त्या ठिकाणी करतात. ही कथा सांगितली की श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी दंतवक्राचा वध त्या ठिकाणी केला, हातामध्ये गदा घेतली आणि याने शिशुपालाला सोबत, शिशुपालाचा हा भाऊ असल्याने याने भगवंताचा सूड घेण्यासाठी भगवंतासोबत युद्धाचा त्या ठिकाणी आवाहन केलं. भगवंत त्याच्यासोबत युद्ध करतात, त्याचा उद्धार भगवंत करतात. नंतर या ठिकाणी भगवंतासोबत बलराम दादा तीर्थयात्रेला निघून जातात आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर अनेक काही गोष्टी, नवनवीन गोष्टी भगवंताला माहीत पडतात. एक वेळेस गोपिकांची भेट पुन्हा या ठिकाणी वर्णन केलेले आहे की पुष्कळ असे दिवस झाल्यानंतर गोपिकांना किती दिवसापासून न भेटलेले भगवंत त्या ठिकाणी भगवंताचा धावा करतात. ज्या वेळेस गोपिकांनी गोपीगीत भगवंतासाठी त्या ठिकाणी विरहाच्या याच्याने भगवंताला बोलवलं, त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी आले. हा कथा भाग आपण पाहिला. ज्या वेळेस भगवंत आले त्यावेळेस भगवंतांनी त्या गोपिकांना सांगितलं, हे गोपींनो, जेव्हा केव्हा तुम्हाला माझी गरज भासेल,
ज्या वेळेस माझ्या आठवणीतून तुम्हाला मला भेटण्याची इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही मला बोलवा, मी तुमच्या समोर त्या ठिकाणी हजर राहील. एके दिवशी गोपिकांना तो विरह सहन न झाल्यामुळे पुष्कळ दिवस झाल्यामुळे भगवंताचा धावा केला. पुन्हा त्या ठिकाणी गोपिकांसोबत भगवंतांनी संभाषण त्या ठिकाणी केलं. गोड अशा रूपामध्ये भगवंतांनी गोपिकांची पुन्हा स्तुती केली आणि या ठिकाणी गोपिकांसोबत भगवंत त्या ठिकाणी चर्चा करतात आणि सर्वांना आनंदता देतात. एक वेळेस मिथिला नगरीमध्ये म्हणजे जनक राजाच्या नगरीमध्ये बलराम दादा जातात. तीर्थयात्रा करता करता मिथिला नगरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी राजाकडून काही हिताच्या गोष्टी आणि काही हिताचा उपदेश त्या ठिकाणी बलराम शिकून येतात आणि ही गोष्ट ज्यावेळेस श्रीकृष्णाला माहीत पडते त्यावेळेस भगवंताला आनंद होतो आणि भगवंतांनी स्वतः बलराम दादाला सांगितलं आहे, बलराम दादा, मनुष्य कितीही त्या ठिकाणी म्हातारा जरी झाला तरी भगवंताला ज्ञान प्राप्त करण्यासाठी अशी एकही वेळ नाही की याच वेळेमध्ये त्याने भगवंताचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे किंवा याच काळामध्ये भगवंताच्या काही गोष्टी शिकल्या पाहिजे. अनेक गोष्टींनी ज्ञान मनुष्य केव्हाही प्राप्त करू शकतो. अशा गोष्टी देऊन बलरामांना त्या ठिकाणी आनंदित केलं. अतिशय यानंतर या ठिकाणी मांडलेलं आहे. शुकदेव महाराज राजा परीक्षितीला सांगता आहेत, हे राजा, या सुदामा देवाचं चरित्र जो कोणी मन लावून श्रवण करेल, जो कोणी या ग्रंथाच्या माध्यमातून ते पठन करेल तो समूळ दरिद्रातून या ठिकाणी नष्ट होईल. ऐश्वर्य संपन्न असं आयुष्य त्याला प्राप्त होईल आणि भगवंताची दिव्य कृपा त्याच्यावर होईल असं सांगितलं. त्यावेळेस कथाभाग आपल्याला सर्वांना पाहायचा आहे. भगवंत अतिशय लहान असतानाच पासूनच या सुदाम देवाची आणि भगवंताची अतिशय जवळची मैत्री होती आणि काही कारणास्तव एक वेळेस ज्या वेळेस आपण काल पाहिलं की भगवंत गुरूंच्या गृही गुरु शिक्षणासाठी त्या ठिकाणी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जातात. त्यावेळेस त्या ठिकाणी हे सुदामदेव सुद्धा भगवंतासोबत असतात. पुष्कळ असा एक दिवस पाऊस पडतो आणि त्यांचे परिपाठ झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला गुरुपत्नीने त्यांना काही काम सांगितलं. त्यावेळेस त्या कामामध्ये त्यांच्याजवळ काही खाण्यासाठी खाऊ त्या ठिकाणी गुरुपत्नी देते आणि या सुदामदेवाने भगवंतापासून ती गोष्ट लपवली म्हणजे तो जो खाऊ दिलेला होता तो खाऊ भगवंताला न देता एकटा हा सुदामदेव खातो. भगवंतांनी विचारल्यानंतर सुद्धा सुदामदेव सांगत खोटं बोलतो. तेव्हापासूनची झालेली भेट भगवंताची आज त्या ठिकाणी होणार होती. पुष्कळ दिवस झाले. मग हा सुदामदेव आपल्या गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर सुदामदेव विचार करतात, कृष्णा, तू श्रीमंत आहेस, तू मोठ्या घरचा आहेस, तुझं त्या ठिकाणी वर्णन काय सांगावं, तुझ्या घरी किती संपत्ती आहे. मी गरीब असल्या कारणाने त्यावेळेस त्या सुदामदेवाने सर्व काही भगवंताचं जाणलेलं होतं, परंतु भगवंताची भक्ती मात्र कायम अखंड मनामध्ये ठेवली होती. कायम भगवंताचं गुणगान, कायम भगवंताचं चिंतन, कायम भगवंताचं स्मरण हा सुदामदेव करत होता. अतिशय दरिद्र त्याला कंटाळलेला हा सुदाम एक दिवस त्याची जी पत्नी होती ती पत्नी सुदामदेवाला म्हणे, मी असं ऐकलंय की तुमचा फार पूर्वीचा लहानपणीचा मित्र आहे श्रीकृष्ण. तो श्रीकृष्ण ऐश्वर्य संपन्न आहे, श्रीमंत आहे, धनवान आहे आणि मला असं माहीत पडलं की त्याच्याकडे फार श्रीमंती आहे, फार धन आहे आणि ज्याच्याकडे नाही त्याला तो देतो असं मी ऐकलेलं आहे. तेव्हा तुमचा जर जवळचाच मित्र आहे, लहानपणीचा मित्र आहे, तर तो तुम्हाला मागितल्यानंतर का देणार नाही. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांच्या भेटीला जावं. सुदामदेवांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. दरिद्रता अतिशय हलाखीची होती.
सुदामदेव म्हणत आहेत, अगं फक्त घेण्यासाठी भगवंताकडे जाणं हे उचित नाही. तो सर्व जाणतो, त्याला सर्व माहिती आहे की आपल्यावर ही परिस्थिती आहे. मग त्यावेळेस सुदामदेवांची पत्नी त्यांना म्हणते, मग त्यांना जर माहिती आहे की आपली परिस्थिती खराब आहे, आपल्यावर दरिद्रता आलेली आहे, तर तो आपली परिस्थिती का सुधरवत नाही? माता भगिनींचा स्वभाव असतो, जर आपल्यावर तुमचा मित्र प्रसन्न आहे तर तुमच्या मित्राकडूनच आपल्या घरी हे घेऊन या, ते घेऊन या, मग आपल्याला मागून आणा, असं करून आणा. त्याप्रमाणे त्या सुदामदेवाची पत्नी म्हणते आहे, जर तुम्ही त्यांच्याकडे गेले तर ते नक्कीच आपल्याला काहीतरी देतील आणि आपली दरिद्रता समूळ नष्ट करतील. त्यावेळेस सुदामदेव इच्छा नसताना सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात, ठीक आहे, मी माझ्या मित्राच्या भेटीला जातो, परंतु अगं मी असं ऐकलं आहे की मित्राच्या घरी गुरुच्या घरी जात असताना खाली हाताने जाऊ, तेव्हा काहीतरी आण की मी ते आपल्या सोबत घेईन आणि श्रीकृष्णाला देईन. त्यावेळेस जवळून पोहे त्या ठिकाणी 2 मुठीभर पोहे त्या ठिकाणी होते, दिसले, ते पोहे दिले आणि भगवंताच्या भेटीसाठी सुदामदेव त्या ठिकाणी निघाले. सतत भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण करत सुदामदेव त्या ठिकाणी निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. जाते जाते मुख में गाते गाते मुख में हरे कृष्ण नाम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हरि बोल. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. तंदुल की बोतले बगल में दबाए, गले लटकाए. गाते गाते मुख में, गाते गाते मुख में हरे कृष्ण